बघा आता या ताईंचं घर जातंय म्हणजे तुम्ही बिल्डरांच्या जमिनी वाचवायला, पुढाऱ्यांच्या जमिनी वाचवायला शेतकऱ्याच्या घरावर बुलडोजर घालून राहिले। अरे जरा लाजा वाटू द्या, जनाची नाही मनाची ठेवा जरा। अरे कमीत कमी शेतकऱ्याचं घर तरी वाचवा ना तुम्ही। आणि वरतून परत तुम्ही आता बघा शेतकऱ्यांना काय करावं लागते, या असं रिंग रोडसाठी जमीन संपादन विरोध आणि नाममात्र मोबदला म्हणजे तुम्ही फक्त शेतकऱ्याच्या हातात गाजर देऊ राहिले। भूसंपादन रिंग रोडला कशाच्या माध्यमातून आहे? भूसंपादन कायदा 2013 त्याच्यानुसार तुम्ही करताय। तो कायदा काय सांगतो? आधी शेतकऱ्याकडे या, शेतकऱ्याचं लेखी सहमती घ्या आणि नंतर तुम्ही त्याच्यामध्ये रस्ता तुम्ही होऊ आला। इथं आले तुम्ही सामाजिक सुनावणी घेतली का? बरं कुठले अधिकारी आले होते का इकडे? नाही। त्यांनी काय तुम्हाला विचारलं का बा तुमची जमीन जाते, त्याने तुमचं काय नुकसान होतंय, काय पाहणी केली का? म्हणजे तुम्ही भूसंपादन कायदा पायदळी तुडवतात, काही नियम पाळत नाही। आणि आता तुम्ही आमचं व्हॅल्युएशन कसं ठरवलं किंमत आमच्या जमिनीची? काय तर म्हणे आम्ही रेडी रेकनरच्या रेटनुसार घेणार, नाहीतर आम्ही इकडचे जे काही 10, 5, 50 आम्ही खरेदी खत तपासणार आणि त्याच्यामध्ये जे जास्त असेल आम्ही तो तुमचा रेट धरणार। अरे पण तुम्हाला अधिकाऱ्यांना माहित नाही का? प्रशासनाला माहित नाही का? अरे जर 2 कोटी रुपयाला व्यवहार झाला आणि गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन जर 9 लाख रुपये असेल तर ते कागदावर फक्त 9 लाख रुपये दाखवतात आणि टॅक्स चोरी करायला बाकी सगळा पैसा ब्लॅकनी देतात। हे तुम्हाला माहित नाही का? आणि मग तुम्ही तुमचा जो रेट आता इथं 9 लाख रुपये ठरलाय, माडसांगवी, जांबुटके, परत तिकडे गवळाने, या सगळ्या आंबे बहुला या गावांचा तुम्ही ठरवलाय 7 लाख 9 लाख। आणि मला सांगा इथे या बरं तुम्ही, ओ सरकार माझी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही 1 एकर जमीन आम्हाला 9 लाख रुपये एकरनी इथे घेऊन दाखवा, नाही तर मग आम्हाला शेजारी जमिनी घेऊन द्या, नको आम्हाला तुमचा पैसा। परंतु तुम्ही एकदम मनमानी करतात आणि आज आमच्यावरती अन्याय करताय। तुम्हाला फक्त शेतकऱ्यांच्या जमिनी, शेतकरी गरीब आहे ना म्हणून सोपा झालाय तुम्हाला। इथून पुढे शेतकरी अन्याय सहन करणार नाही। शेतकऱ्यांसाठी तुम्ही एवढे सरकार का ना खुश मला कळत नाहीये का? हो माय मावल्यानो, आज बहीण जेव्हा भावाला ओवाळते तुम्ही काय म्हणता दिवाळीला? भावाची इडापिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे। कोण आहे हा बळीराजा? काय मला वाटतं का खरंच बळीचं राज्य आहे म्हणून? बरं तुम्हाला हे 1500 रुपये पाहिजे का काय पाहिजे? पहिल्यापासून नाही म्हणतोय आम्ही, नाही म्हणताय ना? नाही पाहिजे। म्हणजे बघा महिलांनी 1500 रुपये महिना कधी मागितला नाही, 1 रुपयामध्ये विमा शेतकऱ्यांना कधी मागितला नाही, पण तुम्ही दिला। पण तुम्ही काय केलं, जर एखाद्याचा विमा 1000 रुपये असेल तर 1 रुपया शेतकऱ्याकडून 999 रुपये सरकारी तिजोरीतून त्या विमा कंपनीच्या घशात घातले। अरे शेतकरी म्हणत होता फक्त अटी शिथिल करा रे, विमा मिळायच्या अटी तुम्ही अवघड केल्या, तो विमा त्या शेतकऱ्याला मिळतच नाही। पण सरकारी तिजोरीतून विम्याचे सगळे पैसे त्या विमा कंपनीच्या घशात जात्या आणि नंतर सरकार अर्ध वाटून घेत असेल। निषेध या सगळ्या अशा वृत्तीचा एकदम निषेध। बरं आता तुम्हाला इकडे तुमचं बाजार मूल्य काय नेमकं? साहेब आमच्या इथे जर रोड फ्रंटला जर म्हटलं ना जवळपास 2.5 ते 3 कोटी रुपये रेट चालू आहे। 2.5 ते 3 कोटी रुपये पर एकर। आणि जर तुम्ही मधल्या साईडला गेले, जर ग्रीन आपलं बारमाही शेती आपण माडसांगवी हा एक क्षेत्र असं आहे ज्याला तिन्ही साईडनी नगरपालिका आहे। जसं आपण बघितलं त्या साईडनी पंचायत आहे, या साईडनी आडगाव आहे आणि मधोमध आपला शेतकरी विभाग जो आहे माडसांगवीतला हा गेल्या 25 वर्षापासून बाधित राहिलेला आहे। कारण इथं पहिले RP रोड गेला होता, कुठली इथं RP रोडमध्ये माडसांगवी गावाचा विकास झाला नाही। आम्ही मागे लागलो होतो की RP रोड एक तर कम्प्लीट करा, नाही त्याला उकडून तरी टाका, जेणेकरून आम्हाला तिथं काहीतरी प्रकरणं करता येईल, आम्हाला तिथं काहीतरी प्रोजेक्ट करता येईल। पण कुठलाही प्रोजेक्ट आणला नाही। नंतर आम्हाला हा RP रोड सोडून यांनी नागमोडी काही ठराविक लोकांच्या फायद्यासाठी नागमोडी रस्ता बनवून आणि शेतकऱ्यांना नाममात्र त्यांनी रेट दिला। पहिले आम्हाला पहिल्या मीटिंगमध्ये आमचे तहसीलदार मंगरुळे साहेबांनी ज्या अटी शर्ती दिल्या की या फॉर्म्युलानुसार तुम्हाला रेट भेटतील। बरोबर। तुमच्या गेल्या 3 वर्षाचं जर खरेदी खत काढा, तुमच्या 3 वर्षामध्ये माडसांगवीमध्ये जेवढे खरेदी झाले त्याच्यात जो पहिला 50% जो रेट राहील त्याचा ॲव्हरेज जो निघेल त्याचा 5 पट तुम्हाला रेट भेटेल। ते 5 पट सोडा तुम्ही जो बेस रेट पकडला ना साहेब, हा 10% सुद्धा नाही आहे ॲक्च्युअल। म्हणजे त्यांनी दिलेला फॉर्म्युला त्या रेट त्याचे आम्ही खरेदी खत आणलेले आहे। हा खरेदी खतचा तक्ता आम्ही काढलेला आहे। या खरेदी खतमध्ये आम्ही कोणी कुठल्या साली आणि किती एकर आणि काय भावाने विकलेली आहे तो सुद्धा आम्ही काढून दिलेला। बागायती खरेदी मोबदला रुपये 3 कोटी 25 लाख रुपये या रेटनी जमिनी गेलेल्या आहे। रेट प्रति गुंठा जर काढला तर 5 लाख रुपये गुंठानी रेट व्यवहार झालेले आहे। हे 5 लाख रुपये सोडा, यांनी आम्हाला 2 लाख सुद्धा देऊन नाही राहिले। तर 5 पट म्हणजे यांचं खरं बाजार मूल्य हे आहे 3 कोटी रुपये आणि तुम्ही त्यांचं बाजार मूल्य ठरवलं 23,000 रुपये।
हा म्हणजे नाही 3 कोटी रुपये पूर्ण एकराचे हो. आणि तुम्ही 9 लाख रुपये त्यांना एकरनी पैसे एकरनी ठरवले. पैसे देताय. मग आता तुम्ही 5 पट म्हणजे फक्त दिंडोरा महाराष्ट्रभर पिटवायचा की आम्ही 5 पट रक्कम देतो. अरे पण लाजा वाटू द्या ना, म्हणजे यांचं मूल्य कमी ठेवायचं. हा सांगा ना तुम्ही इकडचे खरेदी करत ओ मुख्यमंत्री साहेब, एकदा फक्त 1 एकर जमीन घ्यायला तुम्ही विकत घ्यायला या माड सांगवी परिसरात या बरं. अरे इथला सक्षम शेतकरी आहे, द्राक्ष बाग त्याची शेती म्हणजे त्याचं उत्पन्नाचं एक मोठं माध्यम आहे. हा त्याच्या मुलांचं भविष्य आहे, त्यांच्या आजोबाचं आईचं, गेल्या या 4 जमिनी म्हणजे आमची आई आहे इथं, आणि त्याची तुम्ही पूर्ण वाट लावून टाकली. गेल्या 4 पिढ्यांपासून इथला शेतकरी शेती कसतोय आणि तिथली पिढी वर आणतोय आणि आपली शेतजमीन कसून कुठेतरी आपला शेतीचा उदरनिर्वाह करतोय. सर ह्या जमिनीने आम्ही ह्या एक कॉमन सुनावणी झाली आता, तिथं फक्त शेतकऱ्यांचा सह्या घेतला. आम्ही स्वतःहून विचारलं जेव्हा रेट काय काढला साहेब, रेट द्यायचं त्यांनी हे रेट आमच्या हातात दिले. त्या रेट्स आम्ही त्या मंगरुळे साहेबांना स्वतः दाखवली की कशा चुकी झालेल्या आहे. आता हे जे इथं 70 गुंठ्याचा जो हा जो 0.7 हेक्टरचा जो व्यवहार आहे, आम्ही ते म्हणाले की हा 10 गुंठ्याच्या आतील व्यवहार आहे, त्याच्यामुळे आम्ही याला बाह्य धरलेला आहे, आम्ही धरू शकत नाही. आम्ही त्यांना समजून सांगितलं की सर 7 गुंठ्यांनी हा 70 गुंठ्याचा व्यवहार आहे. बरोबर. तेव्हा त्यांनी त्याला करेक्शन केलं की हे आमच्याकडनं चुकी आहे, आम्ही करेक्शन करतो. मग तुम्हाला आता या त्यानंतर 3 आम्ही लाख परत फोन केला की साहेब आपण जे करेक्शन काढलं त्याच्यावरती काय सुनवाईमध्ये तुम्ही सरांशी बोलून काय याच्यात सुधारित रेट काढला का. त्यांनी आम्हाला एकच उत्तर दिलं की याच्यावरती कुठली सुधारणा होणार नाही. साहेबांनी आम्हाला सांगितलं का हा रेट फायनल आहे आणि हाच रेट द्यायचा आहे. म्हणजे हे अक्षरशः हुकुमशाही तर सोडा, आम्हाला असं वाटतंय की ते इंग्रजांचं राज्य चांगलं होतं, जिथे ॲटलिस्ट प्रत्येक गोष्टीचा विचार केला जायचा आणि तशा सुधारणा बी केल्या जायच्या. इथं सुधारणाच्या नावाखाली बट्ट्याबोळे आणि आमच्या ज्या जमिनी नाममात्र रेटमध्ये जे घशात घालताय ना सरकार, आमचा त्याला विरोध आहे. आमचा विकासाला विरोध नाही. आम्ही सगळे शेतकरी उभे आहे. आज आम्ही सगळे शेतकरी वचन देतो तुम्हाला, आम्हाला बाजारभावाप्रमाणे मूल्य द्या. आम्ही सगळेजण खरेदी करायला तयार आहे, आम्ही एक जण कोर्टात जाणार नाही. पण ह्या मूल्यानुसार तुम्ही माड सांगवी सोडा साहेब, इथून पुढे 100 किलोमीटरला सुद्धा आम्हाला एकरी हा भाव भेटणार नाही. हे शेतकरी सगळे मरतील, आत्महत्या करून टाकतील साहेब या रेटने जर भाव दिले तुम्ही तर. म्हणजे सरकार मनमानी करतंय. आणि आता तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे या सरकारपेक्षा कोण परवडले? या सरकारपेक्षा अरे बघा काय वाटतंय, म्हणजे अण्णाभाऊ साठे जेव्हा देश स्वतंत्र झाला, आझाद मैदानावर गेले, म्हटले ही आजादी झुटी आहे, देश की जनता भुकी आहे, असते वाक्य परत इथं लागू पडतंय रे. अरे लाज वाटू द्या, तुमच्यापेक्षा इंग्रज बरे होते असं म्हणायची या शेतकऱ्यांना वेळ आली आणि कुणी आणली? तुम्हीच आणली. तर माझी या माध्यमातून माननीय जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे, तुम्ही सरकारकडे, तुम्ही सरकारचे जिल्ह्याचे प्रतिनिधी आहात, प्रमुख आहात, तर तुम्ही सरकारकडे या सगळ्या शेतकऱ्यांचं दुःख मांडा. नुसतं माड सांगवी नाही, जांबुटके गाव असेल, तिकडे गवळाणे असेल, आंबे बहुला असेल, या प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यावर तुम्ही अन्याय करू राहिले. आणि तो अन्याय जर तुम्ही थांबवला नाही तर हा महाराष्ट्रातला सगळा शेतकरी एकजूट होऊन आणि तुमच्या विरोधात निदर्शनं केल्याशिवाय राहणार नाही. जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची. सरकार हमसे डरती है, सरकार हमसे डरती है. तुम्ही शेतकऱ्यांवर अन्याय करायचा आणि मग नंतर म्हणायचं सरकारी कामात अडथळा, आणि मग पोलीस बांधवांना आमच्या पुढे आम्हाला वापरायचं आणि आम्हाला गाड्यांमध्ये भरून आमच्या शेतकऱ्यांवर कारवाई करायच्या. परंतु हे सरकारला माझे एक आव्हान आहे, या माध्यमातून एक विनंती आहे, जर तुम्ही वेळीच आता याच्यामध्ये पुनर्विचार करून तुम्ही जे रेट निर्धारित केले आणि या दादांनी तर चुकच तुमची लक्षात आणून दिली, तर 3,52,00,000 रुपये जर इथे खरेदी झाली, मग तुम्ही का विचारात धरली नाही ती? हा, आणि मुळात तुम्हाला हे खरेदी करत नाही, तुम्ही इथे घ्यायला या, नाहीतर मग नको आम्हाला पैसे. आमची जेवढी जमीन तुम्ही रिंग रोड साठी संपादित करताय त्याच्या बाजूला आम्हाला तेवढीच जमीन घेऊन द्या, बस. आम्हाला दुसरं काही नकोय. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. भारत माता की वंदे, वंदे मातरम.